सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गंभीर गुन्ह्यातील 3 सराईत गुन्हेगारांना एकाच वेळी नाशिक जिल्ह्यातून 2 वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले। आज दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 4 वाजता परिमंडळ 1 च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सराईत आरोपी ऋषिकेश संजय पवार, अमन सलीम सय्यद व गोपाळ संतोष मोरे यांच्यावर पंचवटी मुंबई नाका आणि नाशिक रोड पोलीस ठाण्यात खून, जबरी चोरी, दुखापत करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहे। येणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता तिघांवर एकाच वेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 1 च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी हद्दपारीची कारवाई केली आहे। जागर जनस्थान करिता संदीप नवसे, नाशिक। आगामी येणारे सण आणि उत्सव लक्षात घेता परिमंडळ 1 अंतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 3 सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आलेला आहे। सदर इसम हे पंचवटी फुलेनगर भागातील आहेत। त्यांची नावे आहेत ऋषिकेश संजय पवार, अमन सलीम सय्यद, गोपाळ संतोष मोरे। आतापर्यंत परिमंडळ 1 अंतर्गत एकूण 14 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलेला आहे। अशी तडीपारीची आणि MPDAची कारवाई कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भविष्यामध्ये देखील माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहणार आहे।